जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सातारा आणि अनुगामी लोकराज्य अभियान अनुलोम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दिव्यांग मेळावा कोरेगाव या ठिकाणी दिनांक 13 मार्च 2026 रोजी कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या सुवेद्य पत्नी सौ प्रियाताई शिंदे यांच्या व कोरेगावचे नायब तहसीलदार तसेच जिल्हा उपरुग्णालय कोरेगावचे अधिकारी व स्टाफ या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळेस कोरेगाव व कोरेगाव तालुक्यातून दिव्यांग बांधव व दिव्यांग भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्यात आला। यावेळेस जिल्हा समिती नियोजक अध्यक्ष राहुलदादा बर्गे व सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते। मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूजसाठी उपसंपादक पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे। मेळावा कोरेगाव तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे। त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना मी सर्वप्रथम विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण करूया आणि याचं प्रतीक म्हणून आपण मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला दीप प्रज्वलन करणार आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आणि धन्वंतरीच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे। तर मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमात आहे काय असेल ते बोला। त्याला कोरेगावला घेऊन येतो, त्याला दिव्यांग सर्टिफिकेट मिळेल ऑनलाईन। दिव्यांग सर्टिफिकेट मिळेल त्याला अपंगाचं ऑनलाईन। ठीक आहे। फोटो सर्व सर खाली शेजिया मान्यवरांनी केलेला आहे।
मान्यवरांचा तुमच्या सर्वांच्या मार्फत सन्मान करत आहोत, ज्याचा स्वीकार सगळ्यांनी करावा. सर्वप्रथम आपल्या कोरेगाव विधानसभेच्या नवीनच नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्या आणि त्यानंतर अजून एक त्यांच्यावर जबाबदारी आलेले ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्षा अशा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहे. त्यांचा सन्मान मी आमच्या संस्थेचे सातारा लोकसभेचे प्रमुख माननीय श्री दिलीपजी मुळे आणि माढा लोकसभेचे प्रमुख किरणजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान अनुरूप संस्थेच्या माध्यमातून आणि सर्व दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून त्यांनी करावा. आपल्या कोरेगावचे सगळ्यांचे लाडके राहुल दादा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीयुत राहुलदादा बर्गे यांचा सन्मान आमच्या अनुलोम संस्थेचे प्रतिनिधी श्रीयुत सुहास कळसे हे करतील. त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे येत आहे. सुनीता दिमते मॅडम यांचा सन्मान दिलीपजी मुळे यांनी करावा त्याची विनंती करतो. सर यांचा सन्मान आपल्या संस्थेचे किरण चव्हाण सर करतील. त्यांना विनंती करतो त्यांनी सन्मान करायचा. पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक सागर डांगे सर यांचा सन्मान राहुलदादा बर्गे करतील. त्यानंतर अपंग वित्त महामंडळाचे प्रतिनिधी माने सर हे नगरसेवक सागर बर्गे करतील. मेळावा म्हणजे हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर हा एक समानता, आत्मविश्वास आणि प्रेरणेचा एक उत्सव आहे असं मी समजतो. कारण सगळ्या लोकांकडे काही ना काहीतरी वेगळी एक शक्ती देवाने दिलेली असते. त्यामुळे दिव्यांगत्व हे काही तुमचा कमजोरपणा नाहीये, तर ती देवानं तुमच्याकडे एक एक्स्ट्रा शक्ती दिलेली असते ती आहे असं मी इथं नमूद करू इच्छितो. त्यामुळे आजचा आपला दिव्यांग मेळावा या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या अनुलोम संस्थेचे सातारा लोकसभेचे प्रमुख माननीय श्री दिलीपजी मुळे करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या व्यासपीठावरील सन्माननीय माननीयगण आणि माझ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींनो, आपल्या कोरेगाव तालुक्याच्या पालक प्रियाताई यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्या कोरेगाव तालुक्याच्या नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा या ठिकाणी संपन्न होईल. खरं तर दिव्यांग हा विषय फार मोठा आहे. जर विचार केला आपल्या कोरेगाव तालुक्याचा तर जवळपास 6,000हून अधिक दिव्यांग बांधव आपल्या या तालुक्यात आहे. परंतु त्या दिव्यांग बांधवांना UID कार्डसारखी सुविधा असेल ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. आणि ते कार्ड नसल्यामुळं बऱ्याच दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजना भेटत नाही. खरं तर योजना दिसते, पुढं जेवणाचं ताट वाढलेलं आहे पण आपण खाऊ शकत नाही अशी अवस्था आता आपल्या दिव्यांग बांधवांची आहे. आता सगळ्यांना माहीत आहे, प्रत्येकाला योजना माहीत आहे, पण त्याचा लाभ कसा उठवावा माहीत नाही. काय अपंग असल्यामुळं
त्या शासनाच्या दरवाजापर्यंत आपण जाऊ शकत नाही. परंतु आपली अनुलोम सामाजिक संस्था आहे जी या योजना विषयात काम करते. तर आपल्या संस्थेनं असं ठरवलं, जर दिव्यांग बांधव जर त्या ठिकाणी पोहोचू शकत नसेल तर आपण त्या योजनेचं दूत म्हणून, शासनाचं दूत म्हणून आपण दिव्यांगांच्या घरापर्यंत पोहोचावं. या उदात्त हेतूनं आजचा हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे. काय तुमच्या अडीअडचणी असतील त्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रतिनिधींना सांगाव्या. आपण निश्चित त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू. त्याच पद्धतीनं आपली संस्था फक्त हा एक विषय म्हणून काम करत नाही किंवा एखाद्या योजनेत एकच योजना आपण राबवत नाही. अनेक योजना जी ज्या माणसाला ज्या योजनेची गरज आहे ती गरज पूर्ण करण्याची इच्छा घेऊन आपले अनुलोमचे कार्यकर्ते काम करत असतात. ज्याला बऱ्याच किंवा करता व्यक्ती घरातला या कोरोनाच्या महामारीत गेलेला आहे, वरती आलेले आहे. तर त्यांना पण कुठेतरी आधार मिळावा म्हणून बाल संगोपन सारखी योजना आपण आपल्या संस्थेच्या मार्फत राबवतो. ज्या माध्यमातून 2250 रुपयाचा लाभ त्या बाधित कुटुंबाच्या घरातील बालकाला मिळतो. त्याच पद्धतीनं कृषी विभागातील आपल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सारखी योजना आहे. आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचवायचे कार्यक्रम आजच्या प्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आपल्या लाडक्या सगळ्यांच्या लाडक्या प्रियकरी महेश शिंदे, त्याचप्रमाणे डॉक्टर विजय फुले कोरेगाव उपजिल्हाधिकारी रुग्णालय अधीक्षक मान्य राहुलजी बर्गे, सागर बर्गे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समन्वय, दिलीपजी मुळी अनुलोम संस्था जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे उपस्थित येथे बबनराव कांबळे, श्री सचिन माने, श्री सागर विरकर, श्री सागर बर्गे आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे दिव्यांग बंधू भगिनी. तर आज UDID कार्ड काढायच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची भेट होते. तर UDID कार्ड सगळ्यांना माहीतच आहे किती महत्त्वाचं आहे. तर आपल्या ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आता सगळी सांगितल्या, या वेगवेगळ्या योजनांसाठी UDID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तहसीलसाठी मी सांगितले की जी आपली संजय गांधी योजना आहे, तर ही संजय गांधी योजना याच्यामध्ये त्यांचे UDID कार्ड आता सध्या अवेलेबल आहे. सध्या त्यांचे पेमेंट आपण करतोय आणि ज्यांचे UDID कार्डचं काही डाटा आपल्याकडे आलेला नाही तर त्यांचे सगळ्यांचे पेमेंट थांबवलेले आहे. सुरुवातीला योजनेवरती आलेले आहे. तर त्यांना पण कुठेतरी आधार मिळावा म्हणून बाल संगोपन सारखी योजना आपण आपल्या संस्थेच्या मार्फत राबवतो. ज्या माध्यमातून 2250 रुपयाचा लाभ त्या बाधित कुटुंबाच्या घरातील बालकाला मिळतो. त्याच पद्धतीनं कृषी विभागातील आपल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सारखी योजना आहे. आज अनुलोम संस्थेच्या माध्यमातून योजनांचा आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचवायचे कार्यक्रम आजच्या प्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आपल्या लाडक्या सगळ्यांच्या लाडक्या प्रियकरी महेश शिंदे, त्याचप्रमाणे डॉक्टर विजय फुले कोरेगाव उपजिल्हाधिकारी रुग्णालय अधीक्षक मान्य राहुलजी बर्गे, सागर बर्गे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समन्वय, दिलीपजी मुळी अनुलोम संस्था जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे उपस्थित येथे बबनराव कांबळे, श्री सचिन माने, श्री सागर विरकर, श्री सागर बर्गे आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे दिव्यांग बंधू भगिनी. तर आज UDID कार्ड काढायच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची भेट होते. तर UDID कार्ड सगळ्यांना माहीतच आहे किती महत्त्वाचं आहे. तर आपल्या ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आता सगळी सांगितल्या, या वेगवेगळ्या योजनांसाठी UDID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तहसीलसाठी मी सांगते की जी आपली संजय गांधी योजना आहे, तर ही संजय गांधी योजना याच्यामध्ये त्यांचे UDID कार्ड आता सध्या अवेलेबल आहे. सध्या त्यांचे पेमेंट आपण करतोय आणि ज्यांचे UDID कार्डचं काही डाटा आपल्याकडे आलेला नाही तर त्यांचे सगळ्यांचे पेमेंट थांबवलेले आहे. सुरुवातीला या योजनेमध्ये 1500 रुपये पर मंथ असं तुम्हाला लाभ मिळत होता. तर आता सध्या सरकारने याचा 2500 रुपये प्रति महिना असा लाभ सगळ्यांना केलेला आहे. तर ज्या बऱ्याच जणांचे काही पैसे यायचे राहिले असतील तर आजच्या जे UDID कार्डचा जो हा कॅम्प आहे याच्या माध्यमातून ज्यावेळेस मला
वाढवेल त्यावेळेस मागे असं केला तुम्हाला एक रकमी देण्यात येईल. त्यानंतर जो आपल्या दिव्यांग बांधवांसाठी 50,000 रुपयाचा उत्पन्नाचा दाखला लागतो संजय गांधी योजनेसाठी. तर आज आपण इथे कॅम्प लावतोय आणि याच्यामध्ये ज्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतलेला नाही तर अशा व्यक्तींसाठी तर त्यांनी काय करायचं फॉर्म भरायचा त्याची कागदपत्र आम्हाला जमा करायची आणि त्याच्यानंतर ज्यांना उत्पन्नाचा दाखला गरजेचं असेल 50,000 तर ती सुद्धा डॉक्युमेंट जमा करा आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी केली जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकरात लवकर तुमचे सगळे कागदपत्र तुम्हाला कार्यक्रमात उपस्थित मतदारसंघाची मी आमदार अनिलदादा शिंदे पत्नी महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष याप्रमाणे इथे आमच्या डॉक्टर आणि नगरसेवक आणि हा कोरेगाव मान्यवर आणि माझ्यासमोर उभे असणारे आमच्या समितीचे खरं तर शासन बऱ्याच आता योजना आपल्यासाठी आणते दिव्यांगांच्यासाठी खास करून अनुलोम करून कौतुक करतो. शासनाच्या सगळ्या योजना या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनुलोम स्वतः घरोघरी घेऊन ह्या योजना राबवते. त्यासाठी आपण खरोखर या अनुलोम समितीचं शासनापासून जे मीडिएटरचं काम करते त्याच्यामध्ये आपण खरोखर सरकारच्या मार्फत विविध योजना ह्या राबवल्या जात आहेत. खऱ्या अर्थी आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या शासनानं फार चांगल्या योजना केल्या आणि ह्याच योजना आता आपल्याला डी कार्ड आता आपल्याला भेटते. त्या कार्डच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या दिव्यांग बांधवांच्या ज्या आश्रूपुष्णाचं काम आहे हे शासन करतंय. खऱ्या अर्थी भारतीय आपल्या सरकार आल्यानंतर नाही दिव्यांगांसाठी महामंडळाची सुद्धा आपल्या स्थापना होतीये. ही पण आपल्यासाठी सगळ्यांना कौतुकाची गोष्ट आहे. याच्या आधी कुठल्याही शासनानं दिव्यांगांच्याकडे इतक्या प्रामुख्यानं आणि इतक्या सहानुभूतीपूर्वक पाहिलं नव्हतं. पण आपलं शासन हे आपल्या भोवती इतक्या प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करते. आपण सुद्धा ह्या शासनाला या कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. लाभ कशा स्वरूपात मिळतो याची माहिती देण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक आनंदात कुटेकर दादा यांनी योजनांची माहिती द्यावी. आपण आज आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र आयोजित दिव्यांग मेळाव्यात उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने स्वागत करतो. तुम्ही जर पाहिलं तर दिव्यांगांसाठी शासनाच्या नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाच्या योजना आदरणीय राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जो दिव्यांग विभाग आहे त्याचे सन्माननीय मंत्री अतुलजी सावे आणि सचिव सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना कमी कागदपत्रामध्ये शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना मिळण्याबाबतची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर दिव्यांगांना त्यासाठी महत्त्वाचं असते UDID कार्ड आणि त्याचं प्रमाणपत्र. आज आपण ज्या दिव्यांगांकडं UDID कार्ड नाही आहे त्याची नोंदणीचं या ठिकाणी आपण नोंदणी करणार आहोत. त्याचप्रमाणे त्या UDID कार्डच्या आधारे ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे त्यांना या ठिकाणी आपण दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ याचे जे कर्जाचे योजनेचे फॉर्म आहेत भरून घेऊन संबंधित कार्यालयाला आपण सबमिट करणार आहोत. त्याचप्रमाणे संजय गांधी योजनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला पूर्वी म्हणजे 2014 पूर्वी संजय गांधी योजनेअंतर्गत फक्त 600 रुपये नंतरच्या कालावधीमध्ये ही 1000 रुपये झाले. त्याच्यानंतर 1500 झाले आणि आता आपल्या महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी 2500 रुपये इतकं मानधन चालू केलेलं आहे. त्याचा लाभ दिव्यांगांना कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आपण दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि अनुदान संस्था एकत्रित काम करून या संदर्भात कारवाई करण्यात आहोत. त्याचप्रमाणे दिव्यांगांना रेल्वेचा पास एक मिळतो. त्याच्यासोबत जर प्रवास असेल तर रेल्वेचा पास त्याचे फॉर्म आपण या ठिकाणी रेल्वे पासचे फॉर्म वाटप करणार आहोत. त्याचप्रमाणे दिव्यांगांना आदरणीय मुख्यमंत्री यांनी एक योजना केली 2.5 लाख रुपये अनुदान चालू केलेलं आहे शासनानं. म्हणजे आणि जर दिव्यांग व्यक्तीची
चांगल्या व्यक्तीनं व्यवहार केला तर 1.5 लाख रुपयाचा अनुदान त्या ठिकाणी आपल्या राज्य शासनानं चालू केलेलं आहे. म्हणजे ही एक नवीन योजना इथून पुढच्या जे दिव्यांग जोडपे असतील त्यांना त्याचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे आता आपले दिव्यांग पोर्टल, दिव्यांग विभागाने एक पोर्टल सुरू केले. त्या पोर्टलवर एकाच पोर्टलवर तुम्हाला सगळ्या योजना मिळणार आहेत. त्याचीही नोंदणी आपण या ठिकाणी राबवणार आहोत. त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे जिल्हा परिषदच्या योजना आहेत, घरकुल असेल, त्यानंतर गाडी असते, अडॅप्टर गाडी काका बसवलेली, त्यानंतर उपस्थित सर्व दिव्यांग आणि त्यांच्यासोबत आलेले सर्वांसाठी आमदार त्यांचे स्वागत करते. आणि आज आपण पाहतोय देशाचं नेतृत्व पंतप्रधान मोदी करत आहे, आपल्या राज्याचं नेतृत्व करत आहे. आणि सर्व शासकीय योजना ह्या अंत्योदयापर्यंत पोहोचवणं हे प्रथम काम हे शासन करत आहे. आणि अनुदानाच्या माध्यमातून अत्यंत ताकदीने त्यांच्यासाठी योजना आहे ते शासनाच्या दारीमध्ये नाही पोहोचले, त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्या योजना पोहोचवणं हे अत्यंत तळमळीचं काम आणि अत्यंत अवघड म्हणजे हे अत्यंत किचकट काम आहे. ते अनुलोम संस्थेने एखादं वयाकडे कसं आपण येतो त्या पद्धतीनं काम करतात. गाजावाजा न जाता पूर्ण हा लाभ हा आपल्या प्रत्येक गरजू बांधवांपर्यंत पोहोचावा ही तळमळ त्यांची असते. आणि आज दिव्यांगांसाठी हा मेळावा आहे. कार्यक्रम संस्था ही शासनाच्या सर्वच योजना या ताकदीनं अंतोदयापर्यंत पोहोचवतात. आणि विशेष करून आज दिव्यांगांसारख्या केल्याने दिव्यांगांनी खूप चांगला प्रतिसाद त्याचा दिलेला आहे. तर आज मुख्यत्वे आता आनंद पॉसिबल दादांनी आपल्याला पूर्ण माहिती कोणकोणते लाभ आपल्याला इथं मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं जे आहे UDID कार्ड हे ज्यांचं नसेल त्यांनी हे आजच्या बनवून घ्यावं. त्यासाठी जी कागदपत्रांची पूर्तता आहे ती करून घ्यावी. पण UDID कार्ड असल्याशिवाय तुम्हाला पुढचे लाभ हे मिळणार नाही आहेत. आणि त्यासाठी अनुरोधी सर्व टीम हे सक्षमपणे आपल्याला मार्गदर्शन आणि मदत करणार आहे. त्यासाठी उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर आणि सर्वप्रथम श्री दिलीपजी मोडी हे अनुलोमचे आपले लोकसभा सातारा मतदारसंघाचे प्रमुख आहेत श्रेयश्री काणे, त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम इथं पार पडतोय. आणि त्यासाठी मदत देखील झालेली आहे. आपले कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर फुले आज त्यांनी आपल्याला शासनाची माहिती दिली. निवासी नायब तहसीलदार सागर डांगे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे पदाधिकारी श्री राऊतला बर्गे, आपल्या नियोजन समितीचे सदस्य, आमचे मार्गदर्शक आणि बबनराव कांबळे, सचिन माने, अपंग दिव्यांग महामंडळाचे या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि सहभागातून आपण पूर्ण कोरेगाव तालुक्यात आणि अजूनही आज आपल्याला लक्षात येईल की कोरेगाव तालुक्यात कोणी लाभ घेतलेला नाही. जवळ पडेल तर आपल्या सर्वांना आज आपण लाभ घ्या. पण जे दिव्यांग इथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत त्याच्यापर्यंतही आपण संस्थेच्या माध्यमातून आपल्यासाठी UDID कार्ड काढण्याचा मेळावा घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे, त्यानंतर अनुलोमचे मोहितजी आणि नायब तहसीलदार मॅडम राहुलदादा बर्गे, जिल्हा समितीचे सदस्य आणि सागरदादा बर्गे असे ठिकाणे हे या सर्वांनी प्रयत्नांना मेळावा आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. आणि तहसीलदार मॅडमने ज्या पद्धतीने आपल्याला सर्व लाभ सांगितलेले आहेत त्या लाभाचा पूर्णपणे आपण त्याचा उपभोग घ्यायचा आहे.
त्यासाठी जे कागदपत्र लागणार आहेत त्यासंबंधी मॅडमने लक्ष दिलेलं आहे की कसं त्या आपल्याला मदत करतील आणि अनुपम फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला सरकारतर्फे मिळणारे सर्व लाभ आपल्यापर्यंत पोहोचतील. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला राहुलदादा गोष्टी उपस्थित राहिले आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल सर्वांचे आभार मानतो.